जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, रुके हुए हर काम को रफ्तार दी है। आपकी बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी, आपके बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी। मां अंबाबाई मंदिर का नवनिर्माण एक नई मिसाल बन जाएगी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र। परंतु आज सहकार क्षेत्रामध्ये क्रांती घडवण्याचं काम त्यांनी केलंय। आज सहकार बिना नाही उद्धार आणि हा सहकार शेवटच्या माणसापर्यंत पोहोचला पाहिजे, यासाठी त्यांनी सहकार क्षेत्रात आमूलाग्र बदल घडवले, क्रांती घडवली। हा सर्वसामान्य माणसाला याचा फायदा झाला पाहिजे हे त्यांनी पाहिलं। मला आठवतंय आम्ही जेव्हा देवेंद्रजी, आम्ही आणि आमचे मंत्री जेव्हा अमित भाईकडे गेलो होतो की साखर कारखाने, शेतकरी अडचणीत आलेत, तेव्हा 10,000 कोटीचं इन्कम टॅक्स माफ करण्याचा क्रांतिकारी निर्णय अमित भाईंनी घेतला होता। आता देखील आम्ही गेलो होतो, त्यावेळेस देखील इथेनॉल असेल, जे बाय प्रोडक्ट असतील, त्यांना सगळ्यांना न्याय देण्याचा निर्णय देखील त्यांनी घेतला। पॅक्सला मजबूत केलं, अगदी शेवटच्या घटकापर्यंत हा फायदा न्याय गेला पाहिजे, यासाठी त्यांनी मोठं क्रांतिकारी पाऊल उचललेलं आहे। आणि म्हणून मी त्यांचं मनापासून अभिनंदन या ठिकाणी करतो, मनापासून त्यांना धन्यवाद देत असताना या ठिकाणी त्यांचा अभिमान देखील आम्हाला आहे की आज 1,500 कोटीचं हे आपलं अंबाबाई मंदिराचं सुशोभीकरणाचा टप्पा सुरू होतोय। आणि महाराष्ट्र राज्य देखील या ठिकाणी जसं आपले आदरणीय प्रधानमंत्री देखील या ठिकाणी देशातल्या मंदिरांचं पुनर्जीवन, सुशोभीकरण करतायत, तसं या राज्यामध्ये देखील अनेक मंदिरांचं, देवस्थानचं, तीर्थस्थानचं या ठिकाणी विकास से विरासत, ही आपली विरासत आहे। जसं अयोध्याचं राम मंदिर कुणालाही वाटलं नव्हतं अयोध्येचं राम मंदिर होईल, परंतु राम मंदिर देखील झालं, हा देखील इतिहास आहे। आणि म्हणून मी आपल्याला एवढंच सांगतो की या संपूर्ण देशामध्ये जे आपली तीर्थक्षेत्र आहे त्याचा विकास होतोय, आपली संस्कृती, आपली परंपरा जोपासली जाते आहे, आपली संस्कृती परंपरा पुढे नेण्याचं काम होतंय। तसंच मोदीजी आणि अमित भाईंच्या मार्गदर्शनाखाली या राज्यात देखील आपली तीर्थक्षेत्र, आपली प्राचीन मंदिरं, आपले गडकोट किल्ले, त्यांचं पुनरुत्थान, त्यांचं सुशोभीकरण, त्यांचं संरक्षण, त्यांचं जतन करण्याचं काम महायुती सरकार या ठिकाणी करतोय। आणि म्हणून मी अमित भाईंना पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद देतो की आपण कोल्हापूरमध्ये आल्यानंतर एक वेगळं भावनिक नातं या ठिकाणी कोल्हापूरवासियांना पाहायला मिळतंय। आणि म्हणून मी आपल्याला अमित भाई, आपको बहुत बहुत धन्यवाद देना चाहता हूं। महाराष्ट्र में जब जब आप आते हो और ऐसे जो काम है उसका भूमि पूजन होता है, लोकार्पण होता है, इससे हमें ऊर्जा मिलती है, प्रेरणा मिलती है और हमें काम करने की ताकद मिलती है। आणि म्हणून मी आपल्याला धन्यवाद देतो। या ठिकाणी अमित भाई, जाते जाते 2 पंक्तियां कहता हूं। जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, जनता की हर मांग आपने पूरी कर दी है, रुके हुए हर काम को रफ्तार दी है। आपकी बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी, आपके बदौलत या विकास की पंचगंगा बहेगी। मां अंबाबाई मंदिर का नवनिर्माण एक नई मिसाल बन जाएगी। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।